आम्ही आज पक्ष नोंदणीचा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमासाठी 800 लोक हजर राहिले होते। पक्षाला प्रचंड प्रतिसाद इथं मिळत आहे। आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत, तटकरे साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहानं कार्यकर्ते इथं आले होते। पण एक खंत अशी आहे की संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ही फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू। पण त्या आडून ह्या खुनाच्या आडून जी आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं, नेतृत्वाची प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या युतीतलेच लोक करत आहेत, ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि जशास तसं उत्तर देऊ म्हणून आज सांगितलं। गावागावातून उद्या आम्ही धनंजय मुंडे साहेबांना आता सांगितलं की तुम्ही जी विकास कामं केलेत आपण गावात बँड लावून जाऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा घेऊन जाऊ, अजित पवारांचं नाव घेऊन, कारण आता ते आमचे पालकमंत्री झालेले आहेत। आता आमचं भांडण हे कुणाशी नाही, आमचं फक्त एकच अजेंडा असा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा विकास आणि सामान्य माणसाला आम्ही कसा दिलासा देऊ, त्याचे प्रश्न आम्ही कसे सोडवू। आता पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे, ह्याच्यावर आम्ही लक्ष सगळ्याचं वेधणार आहेत। पण ह्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी काही जे बांडगुळ आहेत आमच्या नावानं बोंब मारीत फिरत आहेत पक्षाच्या विरोधात, त्यांचा आम्ही सगळ्यांनी जाहीर आज निषेध केलेला आहे आणि जशास तसं उत्तर देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या शुभ मुहूर्तावर आम्ही पक्ष नोंदणी चालू केलेली आहे। आम्ही 1 लाख 1.25 लाखाच्या जवळपास या जिल्ह्यातून पक्ष नोंदणी करणार आहोत। उदंड, प्रचंड आणि आनंददायी वातावरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे आणि ह्या सगळ्या श्रमजीवी लोकांची कामाची शिदोरी घेऊन आम्ही आमच्या नेत्याला मुख्यमंत्री कसं होईल म्हणून आमचा हा पक्ष कार्यकर्त्याला घेऊन जाणार आहे। कार्यकर्त्याचा मोह असलेला पक्ष आहे आणि ज्याच्याकडे कार्यकर्ते असतात तो पक्ष हा श्रीमंत असतो, म्हणून हा आमचा कार्यकर्त्याच्या बळावरला श्रीमंत पक्ष आहे आणि अजितदादा एका दिवशी मुख्यमंत्री कसं होतील हे पाहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहेत। जय हिंद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।